पक्षामध्ये अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केल्यानंतर ठाकरे गटाचे माजी महानगर प्रमुख विलास शिंदे यांची अगदी तडकाफडकी त्यांना पदावरून हटवण्यात आलं आणि त्यांच्या जागी दुसऱ्या व्यक्तीची महानगर प्रमुखपदी नेमणूक करण्यात आलेली होती। विलास शिंदे आपल्यासोबत आहे। काल आपण भावना व्यक्त केल्या अन्याय होत असल्याच्या आणि तडकाफडकी आपल्याला पदावरून हटवण्यात आलं। त्याच्यात नवीन काही झाले नाही। आत्तापर्यंत शिवसैनिक जर बघितला, जो निष्ठावान शिवसैनिक ज्याला कुठलाही स्वार्थ नाही आहे, त्यांनी ज्या वेळेस अन्याय झाला त्यावेळेस त्याच्या भावना व्यक्त केल्या असतील तर त्याची पदावरून हकालपट्टी झाली। त्याच्यातलंच मी एक काल हा जो प्रकार घडलेला आहे त्याच्यामधलंच बनवून, कारण 30 वर्ष आजपर्यंत आमच्यावरती कुठल्याही आजपर्यंत चुकीचं काम आम्ही केलं नाही जेणेकरून पक्षाला आम्हाला पदावरून हटवण्याची अशी काही वेळ येईल। 3.5 वर्षापूर्वी पक्ष फुटला तेव्हा सुद्धा आम्ही कोणीच गेलो नाही। आमचे नगरसेवक आजही पक्षात आहेत, पदाधिकारी पक्षात आहेत, शिवसैनिक पक्षात आहे। आम्हाला लाभ नफा पाहिजे किंवा असं काही स्वार्थ असतात आम्ही गेलो असतो 3.5 वर्षापूर्वी, पण तसं काही केलं नाही। परंतु भावना व्यक्त करणं गुन्हा असेल आणि इतक्या वर्षाचं निष्ठेचं फळ असेल तर मला वाटतं इतक्या वर्षा निष्ठेचं फळ मला त्यांनी दिलेलं आहे आणि मला पदावरून हटवले। मी माझा हक्क मागायला गेलो त्यावेळेस मला त्यांनी या पद्धतीनं पदावरून पायउतार केलं। 30 वर्ष आम्ही आयुष्याचे दिले, त्याचं मला मिळालेले फळ आहे। आपण आपल्यावर जो अन्याय होतो आहे ते सातत्याने आपण वरिष्ठांकडे मांडलेलं होतं। संजय राऊत यांच्याशी देखील आपलं बोलणं झालं होतं, काहीच फायदा झाला नाही असं नाही। मी 5 जून रोजी संजय राऊत साहेबांची भेट घेतलेली होती आणि भेट घेतल्यानंतर या सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या। त्यांनी ऐकून घेतलं आणि मला सांगितलं की मी नाशिकला येतो, नाशिकला आल्यानंतर आपण याच्यावर सगळी चर्चा करू, माहिती घेऊ आणि सगळ्यांना घेऊन बसू। काल परवाही त्यांचा फोन आला की विलास मी येतोय उद्या, आपण त्याच्यावरती बसूया। म्हणजे ओके साहेब। साहेबांचा नेहमीच मला आदर राहिलेला आहे, भविष्यातील राहील। ते एक निष्ठावान शिवसैनिक आहे, कडवट शिवसैनिक आहे, त्याच विचाराचा मी आहे, कारण ते पण बाळासाहेबांच्या विचाराचे आणि आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक आहोत। ते स्पष्ट बोलतात, आम्ही स्पष्ट आमच्या भावना व्यक्त केलेल्या आहे आणि त्याच्यामुळेच मला कदाचित एवढं स्पष्ट बोललो किंवा असेल म्हणून मला पदावरून काढले, दुसरं काहीच कारण नाही पदावरून काढायचं। त्याच संजय राऊतांनी ट्विट करून आपल्याला पदावरून हटवलं आणि मामा राजा हो ना, मला तेच म्हणायचं की आम्ही आपल्या विचाराचे आहोत। आपण सांगितले, बाळासाहेबांनी सांगितले, गद्दारी हा शिवसैनिक होऊ शकत नाही। गद्दारी करायची असेल 3.5 वर्षापूर्वीच केली असते, त्यावेळेस आम्हाला काही मिळवता आलं असते। परंतु आता अन्याय होतोय तो आम्ही व्यक्त करतो आणि बाळासाहेबांनी हेही सांगितले, गद्दारी करू नका आणि अन्याय सहन करू नका। जर अन्याय आमचा होतोय तो आम्ही जर प्रसारमाध्यम लोकशाहीचा 4था स्तंभ आहे ना, आम्ही प्रसारमाध्यमासमोर आमचा अन्याय व्यक्त करतोय, ही गद्दारी नाही होऊ शकत आणि त्याचं हे फळ आहे का मग? नेमका मी बाळासाहेबांचा विचार सोडणार नाही, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, अन्यायाविरुद्ध लढत राहील पण गद्दारी कधी करणार नाही। पुढची भूमिका काय? पुढची भूमिका बाळासाहेबांचे विचार सोडणार नाही, शिवसेना सोडणार नाही। शिवसेनेचे विचार, बाळासाहेबांचे विचार ते कधीच सोडणार नाही। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आपला प्रवेश जवळपास निश्चित झालेला आहे अशा पद्धतीची माहिती आहे, नेमकं काय? मी म्हणून सांगितलं ना, बाळासाहेब शिवसेना पक्ष आहे ना, शिंदेंची गट होता किंवा ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस ते 40 आमदार होते। नंतर न्यायालयात शिवसेना गेली, न्यायालयाने सुद्धा त्यांना त्या ठिकाणी मान्यता दिली आणि त्याच्या पलीकडे जाऊन जनतेची अदालत निवडणुकीला सामोरे गेले। विधानसभेच्या 40 आमदाराचे 54 झाले, म्हणजे जनतेने स्वीकारले आहे, तो पक्ष आहे ना। आलं का लक्षात? बाळासाहेबांच्या विचाराचा खरा पक्ष आहे। तिथं कामाचं, शिवसैनिकांचं कामाचं, कार्याचं मूल्यमापन होतं। इथं मूल्यमापन झालं नाही। आपण कुठल्याही कामाचं स्ट्रक्चर ऑडिट होतं ना, आमचं मूल्यमापन कसं केलं असेल तुम्ही? का नाही आम्हाला ते पद आम्हाला देऊ शकले तुम्ही? विधानसभा का नाही देऊ शकले आतापर्यंत? विधानसभा का नाही देऊ शकले? महानगरपालिकेमध्ये आम्ही कॅपॅसिटी असताना, कॅपेबल असताना, कुठलाही कलंक नसताना आम्ही महापौराच्या उमेदवारी मागितल्या, त्या नाही देऊ शकले तुम्ही। बरं, संघटनेचं आमचं हक्काचं पद आहे, प्रमोशन होणं गरजेचं होतं किंवा देणं अपेक्षित, मला मिळणं अपेक्षित होतं, मला अशा अपेक्षा होत्या, नाही दिलं। 15 वर्ष ज्युनियर असलेल्या माणसाला दिलं, ज्या माणसाला नाशिक लोकसभेचा अभ्यास नाहीये, त्याच्यासोबत काम करणं म्हणजे पक्षाला फसवणं आहे ना। पण त्या गोष्टी मी साहेबांसमोर मांडल्या ना। पण ज्यावेळेस शिवसेना फुटली, ज्यावेळेस शिवसेना फुटली, 2 गट झाले, त्यावेळेस एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये आपण आंदोलन केली होती, टीका केलेली होती। त्यावेळेस तो गट होता, ऐकून घ्या, त्यावेळेस तो गट होता। त्यावेळेस जी परिस्थिती झाली, मी आजही शिवसेनेत आहे, मी तुम्हाला सांगतो, मी पक्ष सोडलेला नाही, शिवसेना सोडलेली नाही। त्यावेळेस आम्ही आंदोलनं केले असतील, आम्ही त्यांचे पुतळे जाळले असतील शिंदे साहेबांचे, आम्ही त्यांच्याबाबत, त्यांच्यासोबत गेलेल्या लोकांबाबत काय काय बोललो असेल, परंतु ते शिवसैनिक आहे, त्यांनी आमचं मूल्यमापन केले। त्यांनी कधी त्याचे आमच्यावर कारवाई नाही केल्या। त्यांना माहिती आहे शिवसैनिकाच्या भावना आहे आणि एक कडवट शिवसैनिक आहे, त्यांना हे माहिती, म्हणून ते साध्या आमंत्रणावर माझ्या घरी कार्यक्रमाला, लग्नाला आले आणि शिंदेसोबतच जाणार अशा पद्धतीचं वक्तव्य पण त्यांनी केलं। नाही, शिंदे बा लग्न कार्यामध्ये, सुखदुःखामध्ये प्रत्येकाला बोलवणं किंवा सहभागी होणं हे प्रत्येकाचं तुमचं माझं कर्तव्य आहे। आणि त्यांनी त्याच्यावेळी हे सांगितलं की शिंदेंचं लग्न आहे, शिंदेकडेच जाणार, याचा कोणी राजकीय अर्थ गैरअर्थ करू नये, हे त्यावेळेस त्यांनी सांगितले। आजही मला त्यांचा काही फोन नाही की तुम्ही या आमच्याकडे,
परंतु पण आता कधी प्रवेश कधी होतो? आता सगळ्यांशी विचार करू, सगळे नगरसेवक आहेत, सगळे सोबत आहेत, सगळ्यांशी भावना व्यक्त आमच्या सगळ्या हे करू, चर्चा करू. किती माजी नगरसेवक पदाधिकारी आपल्यासोबत? आम्ही आता इथं सगळे जमलेले 7-8 लोक आहोत. पदाधिकारी आहेत सर, काही सरपंच आहेत, काही बँकेचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहे, बँकेचे चेअरमन आहेत, असे अनेक लोक आहेत जे आम्ही आजपर्यंत पक्षाशी एकनिष्ठ आहे ना. जर माझ्यासारख्या माणसाला 30 वर्ष घालून जर तुम्ही असे पदावरून काढत असाल तर बाकीच्यांनी त्याचा काय आदर्श घ्यावा, काय बोध घ्यावा? याच्या माझ्यापेक्षा अजून लई जुने शिवसैनिक जे पडलेले किंवा ते साईडला थांबलेले, पण शिवसेनेला ते त्यांनी सोडलं नाही. असे ग्रामीण भागाचा म्हातारे होऊन गेले, काही त्यांना काही मिळवता नाही आलं, मिळवले पण नाही, पण त्यांनी शिवसेनेचे विचार नाही सोडले. मग याचा मूल्यमापन कोणी करायचं आहे नेमकं? बरोबर आहे. संतोष गायकवाड देखील आहेत, माजी नगरसेवक आहे. तुम्ही सुद्धा विलास शिंदेसोबत जाताय? हो, निश्चितपणे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सोबत या आमच्या प्रभागामध्ये काम करत आहोत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 4ही नगरसेवक या ठिकाणी आम्ही 4ही जण निवडून आलो. निश्चितपणे त्यांच्यावरती कुठेतरी एक अन्यायाची भावना प्रत्येक शिवसैनिकामध्ये असं आमच्या प्रभागातील नागरिकांमध्ये देखील आहे. कारण ते जिल्हा प्रमुखांच्या खरे दावेदार असताना त्यांना डावलून कुठेतरी एक ज्युनियर माणसाला जिल्हा प्रमुख या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्याच्यामुळे प्रत्येक शिवसैनिकांचे असतील, प्रत्येक प्रभागातील नागरिकांचे असतील, जनतेचे असतील, निश्चितपणे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. आणि अशी अनेक कारणं आतापर्यंत देण्यात येतील का अनेक ठिकाणी आमच्यासारख्या विलासांना असतील, मे असतील, आम्हाला कायम डावलण्यात आले, फक्त ठराविकच चेहऱ्यांना त्या ठिकाणी संधी देण्यात आली. तर याचाच कुठेतरी एक खंत म्हणून आज आम्ही या ठिकाणी विलासांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. आपण पाहतोय शिंदेंकडेच जाणार हे वाक्य एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी विलास शिंदे यांच्या कन्येच्या लग्नामध्ये वापरलेलं होतं आणि त्यानंतरच राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना सुरुवात झालेली होती. आणि आज आपल्यावर अन्याय होतोय, न्याय एकनाथ शिंदे देतील असा विश्वास त्यांच्यावर दाखवत विलास शिंदे आणि त्यांच्यासोबत अन्य काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. आणि त्यामुळे ठाकरे गटाला सुधाकर बडगुजर यांच्या पाठोपाठ दुसरा मोठा धक्का नाशिकमध्ये बसलेला आहे. कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.